नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. जागतिक बँक निधीतून कोल्हापूर सांगलीचं पूर्ण नियंत्रण, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं आश्वासन. जागतिक बँक निधीतून सांगली व कोल्हापूरचं पूर्ण नियंत्रण केलं जाणार आहे. सांगलीत 500 कोटी रुपयांची कामं लवकरच सुरू होतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगलीत सांगितलं. सांगलीचा शेरी नाल्याचा प्रश्नही सोडवला जाईल, असंही ते म्हणाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगलीत आले होते. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कृष्णा, वारणा, पंचगंगा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली की सांगली कोल्हापूरला महापुराचा धोका निर्माण होतो. घरं, शेती पाण्याखाली जातात. शासकीय मालमत्तेबरोबरच जनतेचं मोठं नुकसान होतं. त्यामुळे जागतिक बँकेच्या मदतीनं पूर नियंत्रणासाठी दीर्घकालीन उपाययोजना केल्या जाणार आहे. पुराचं पाणी दुष्काळी भागात वळवलं जाणार आहे. जागतिक बँक निधीतून नदीपात्र सुधारणा, बंधारे, संरक्षक भिंती, ड्रेनेज व्यवस्था तसेच पाऊस व पुराच्या पाण्याचा निचरा वेगानं होण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहे. सांगलीत पूर नियंत्रणाची 500 कोटी रुपयांची कामं लवकरच सुरू होतील. सांगली व कोल्हापूरमध्ये पूर नियंत्रण कामं झाल्यानंतर या दोन्ही जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांचा विकास सुरक्षित आणि शाश्वत करण्याच्या दृष्टीनं हा पूर नियंत्रण प्रकल्प मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापालिकेच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात झोपडपट्टी धारकांना पट्टी वाटप करण्यात आली.